नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. मीन राशीकरता 2025 हे जे संपूर्ण वर्ष आहे हे थोडंसं खास आहे, कारण तुमच्या राशीची जी साडेसाती आहे ही साधारणतः चालू झालेली आहे गेल्या 2-2.25 वर्षापासून. त्याच्या थोड्या प्रमाणात परिणाम तुम्ही गेल्या सव्वा वर्षामध्ये नक्कीच अनुभवलेले असतील. आता जो शनी आहे हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि केतू हे जे ग्रह आहेत हे तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता. राहू तो तुमच्या व्यय स्थानात जाणार आहे किंवा केतू जो आहे तो षष्ठ स्थानात. ही दोन्ही स्थानं अशुभ फलदायी मानली जातात. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो चतुर्थात भ्रमण करणार आहे. आणि चतुर्थातला गुरु किंवा चतुर्थ स्थानातला गुरु हा चांगला मानला जात नाही किंवा अशुभ मानला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीच्या म्हणजे 2025च्या अगदी सुरुवातीपासूनच जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्यासाठी चांगला नाही, कारण तो वक्री असणार आहे तुमच्या पंचम आणि चतुर्थ स्थानामध्ये. एकत्रित जे मोठे ग्रह आहेत त्याचे प्रभाव पण मोठ्या कालावधीसाठी राहतात. म्हणजे 2025 करता याचे जे कालावधी आहे त्याचा प्रभाव परिणाम आहे तो नेमका कशा प्रकारचा असेल, सर्व संदर्भात ही खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो राहू आहे, राहू 19 मे नंतर तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि ज्यामुळे 30 मार्चपासून जो रवी आहे कुंभच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. याचे प्रभाव पण साधारण तुम्हाला मानसिक स्तरावरती जास्त प्रमाणात जाणवते. गेल्या साधारण सव्वा वर्षापासून तुम्हाला जाणवलं असेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणजे तुम्ही एखादा अंदाज बांधायचा आणि तो नेमका चुकायचा. एखादी गोष्ट सुरुवातीला तुम्हाला वाटलेली आहे की ती खूप सोपी आहे, आपण करू शकतो, इतरांसाठी सोपी चाललेली आहे, मग आपण सुद्धा त्यामध्ये काही गोष्ट करू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात ती गोष्ट हातात घेता किंवा काही कालांतराने तुम्हाला जाणवलं असेल की आपल्यासाठी ती गोष्ट बरोबर नाही किंवा त्याच्यामुळे रिझल्ट मिळाले नाही आणि परत सुरुवातीपासून तुम्ही मागेचा त्याची सुरुवात केलेली असेल, तर अशा प्रकारचे थोडंसं मनाला किंवा तुमच्या डिसिजनला चुकीचे असे वळण देणारे गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या असतील गेल्या सव्वा वर्ष. आता गोष्ट आणखीन थोडीशी वेगळी होणार आहे. काय ती की जो शनी आहे हा शनी जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय 30 मार्च तुमच्या राशीमध्ये भ्रमण करा. आणि शनीची बॉटम लाईन हीच असते की तुम्ही कुठल्याही बाबतीत म्हणजे शनी साधारणतः हे शिकवतो की तुम्हाला थोडंसं डिसिप्लिन राहायला पाहिजे, शिस्तप्रिय राहायला पाहिजे आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती पुढे गेले पाहिजे. नशिबावरती अवलंबून राहू नका किंवा तुम्ही अजिबात ढिलेपणाने काम करता कामा नये. कारण तुमची निराश आहे तुमच्या राशीसाठी ही थोडंसं आहे की ढिलेपणाने काम करणं, बघू करू अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्या तुमच्या राशीसाठी थोड्याशा असतात. त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त अलर्ट होणं गरजेचं आहे. गोष्टी वेळेवर करणं गरजेचं आहे. आणि ते तशा झाल्या नाही तर त्याचे जे परिणाम आहेत हे जवळजवळ येणाऱ्या जवळजवळ 4 ते 5 वर्ष तुम्हाला भोगावे लागू शकते. हे जे वर्ष ते अतिशय क्रिटिकल आहे. ह्या वर्षात केलेल्या चुकांचे जे परिमार्जन आहे हे तुम्हाला येणाऱ्या 4 ते 5 वर्षापर्यंत करावं लागेल. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या जरी विचार करायचा झाला तर साधारणतः केतू तुमच्या मे महिन्यानंतर पुढच्या षष्ठात येणार आहे. आणि मंगळ हा सुद्धा 7 जूनपासून जवळजवळ 29 जुलैपर्यंत तुमच्या षष्ठातच राहणार आहे. याचप्रमाणे 14 सप्टेंबरपासून 28 ऑक्टोबरपर्यंत हा जो मंगळ अष्टपात राहणार आहे. तर आरोग्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. साधारणतः मे, जून, जुलै हे जे कालावधी तर थोडीशी काळजी घ्या. दरम्यान मंगळ आणि केतू दोन्ही ग्रह तुमच्या षष्ठात असणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं एकंदरीत या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक या दोन्ही पातळ्यांवरती थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्या नजरेतून चुकता कामा नये. कधी छोटे छोटे डिसिजनसुद्धा चुकीचे झाले की त्याचा परिणाम हळूहळू कालानुरूप फार मोठा दिसायला लागतो. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं राहील. आणि तुमच्या राशी मगाशी सांगितलं की डिसिप्लिनपणा ठेवा आणि ज्या गोष्टी करा त्या लगेचच्या लगेच करा, वेळेवरती करा आणि त्याच्यासाठी जास्त काही वेळ घालवू नका. अशा गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होईल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण शनी, राहू, केतू किंवा इव्हन गुरु तुमच्या राशीचा हा सुद्धा तुमच्यासाठी फेवरेबल नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं राहील. यानंतर तुमचं जे आर्थिक स्तर आहे या आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः आर्थिक स्तराबद्दल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजी घ्या. पहिले जवळजवळ 3 ते 4 महिन्यात म्हणजे जानेवारीपासून ते मार्च एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चपतील खास करून झटपट किंवा शॉर्ट टर्ममध्ये ज्या गोष्टी तुम्ही कराल शेअर मार्केटमध्ये त्या तुम्हाला पुरेशा होणार नाही किंवा फायदेशीर होणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुमच्या अंदाज चुकी खास करून 2 गोष्टीमध्ये लक्ष द्या. तुमचे जे खर्च आहेत त्यावरती लक्ष द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा ती इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारची आहे ती पूर्णपणे सिक्युअर आहे की नाही हे लक्षात घ्या. आणि ते पाहणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे खर्च. कारण तुमची जी रास आहे
थोडीशी कधी कधी लॅबिस लाईफस्टाईलकडे जास्त झुकते आणि त्याचा परिणाम तुमच्या पॉकेटवर होतो, म्हणजे अर्थार्जनावर ते होतं. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. तरी पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला जामीन राहणं, आउट ऑफ द वे जाऊन काम करणं, थोडेसे रिस्क घेणं, यापासून लांब राहणं किंवा कर्ज देणं यापासून लांब राहा. कर्ज जर तुम्ही घेतलं तर ते फेडणं जवळजवळ अशक्य होईल, कारण तुमच्या व्यसनात राहू जाणार आहे. हा तुम्हाला कर्ज तर ते उपलब्ध करून दे, जसं की मी सुरुवातीला सांगितलं, परंतु ते कर्ज परत फेडणं तीही गोष्ट कठीण होऊन बसेल. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील, तर साधारणतः मंगळ जो वर्षाच्या सुरुवातीपासून वक्री आहे तो जवळजवळ 22 जानेवारीपासून तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच येणार आहे. अर्थातच घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, घरातलं वातावरण मोठं गढूळ सारखं आहे आणि त्याचे त्रास तुम्हाला सहन करायला लागतील. इथे एक गोष्ट मात्र चांगली आहे की जी ती म्हणजे गुरु जो आहे तो हा साधारणतः मेपासून किंवा साधारण जूनपासून हा जो गुरु तुमच्या चतुर्थात येईल त्याचा प्रभाव तुम्हाला जूनपासून मिळायला लागते. तर साधारण घरातलं जे वातावरण हे जूनपासून थोडंसं व्यवस्थित असेल, म्हणजे आपण त्याला म्हणतो की ठीकठाक, आपण त्याला म्हणतो तसा प्रकारचा वातावरणामध्ये ही एकच गोष्ट चांगली आहे की घरातलं वातावरण स्टेबल राहील बऱ्याच प्रमाणात. तर ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफ ही तुमची तारेवरची कसरत राहणार आहे, कारण मंगळ जो की तुमच्या वर्षाच्या सुरुवातीपासून वक्री तुमच्या पंचम स्थानातच असणार आहे, तो वक्री मार्ग येऊन परत तुमच्या पंचमात येणार आहे. काळजी घ्या, जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, गोष्टी टोकाच्या झाल्यासारख्या वाटतील, तर या संदर्भात काळजी घेणं, अलर्ट राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच मीन राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, तुमच्या षष्ठात आणि अष्टमात सुद्धा जो मंगळ आहे तो भ्रमण करणार आहे, पंचमात सुद्धा भ्रमण करणार आहे, तुमच्या साधारणतः राशीमध्ये जो शनी आहे तो भ्रमण करणार आहे. आरोग्याच्या संदर्भात छोटी जरी तक्रार असेल, मग ती शारीरिक असेल कुठल्याही प्रकारची असेल, तुम्हाला त्या संदर्भात कानाडोळा अजिबात करू नका, गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे तरी तर फक्त मेहनत आणि मेहनत या गोष्टीवरच लक्ष द्या. 200% तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील, मग जाऊन काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये येतील. तर आत्तापासूनच मनाची तयारी करून ठेवा की येणारा जो कालावधी आहे तो फेवरेबल असेल. अर्थात जर का तुम्ही त्याच्याबद्दलचे जास्त जे आहे एफर्ट दिले किंवा प्रयत्न केले तर ॲटलिस्ट तुमच्या अपेक्षेच्या आसपास जे आहे त्या गोष्टी होऊ शकते. आतापासूनच जर जशी तुमची थोडीफार सवय असेल की नशिबावर सोडून देणं किंवा बघणं, वाट बघणं किंवा काय जेव्हा ये परिस्थिती येईल तेव्हा बघू, असं केलं तर गोष्टी तुमच्यासाठी खूपच गुंतागुंतीच्या होऊन जाते. वैवाहिक जीवनाच्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः सुरुवातीचे म्हणजे मार्च, एप्रिल, जवळजवळ एप्रिल, मे आणि जून या दरम्यान जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास निर्माण होते किंवा तुमच्या त्यांच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला म्हणतो, मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काळजी घ्या, ही गोष्ट फारच महत्त्वाची राहील. याचप्रमाणे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा विचार करायचा झाला तर कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची मेजर डिसिजन घेऊ नका. खरं तर या संपूर्ण महिन्यामध्ये, या संपूर्ण वर्षामध्ये कुठल्याही क्षेत्रातले कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. कारण जो शनी आहे हा शनी ज्यावेळेस तुम्ही अशा काही वेगळे निर्णय घ्यायला जा त्यावेळेस तुम्हाला तो परत मागे आणि किंवा तुमच्या निर्णय किती प्रमाणात चुकले हे नक्की दाखवून दे. तर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, नशिबाच्या आधारावरती फार काही गोष्टी करू नका. जे काही समोर वाढलेलं आहे, जे काही तुम्हाला दिसतं आहे, साधारण जे काही तुम्ही आता ऐकलं त्या अनुरूप तुमचे जे डिसिजन कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील ते ठेवा. मोठ्या काही गोष्टी करायला जाऊ नका, प्रॉब्लेमॅटिक आहेत, कारण महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या साथीला अजिबात नाही. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहाचे जे ग्रह योग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असते. जसं की रवी आणि शनीची जी युती आहे तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. साधारणतः या दरम्यान कर्ज काढणं, जामीन राहणं किंवा पैशाच्या संदर्भातले मोठे व्यवहार करणं यापासून लांब राहा. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा मोठे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे रवी आणि राहू यांचा जो प्रभाव परिणाम आहे, युतीचा जो प्रभाव परिणाम आहे तो साधारण 15 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत दिसणार आहे तुमच्याच राशीमध्ये. तर या दरम्यान सुद्धा कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भात निर्णय घेऊ नका. मिसगाईड होणं, फसलं जाणं, फसवलं जाणं, भ्रमित होणं बुद्धी अशा प्रकारचे अनुभव येतील. तर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे शनी आणि राहूची जी युती आहे ती सुद्धा तुमच्याच राशीमध्ये होणार आहे 14 एप्रिलला. आता ही जी युती आहे ही 36 वर्षानंतर होणार आहे. अर्थात त्याचा जो प्रभाव आहे तो सुद्धा तेवढाच असणार आहे. थोडीशी काळजी घ्या स्वतःला, म्हणजे सरळ चला, ट्रान्सपरन्सी ठेवा. जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेता येत नसतील, कारण का होतं काय की या दरम्यान आपण घेतलेले निर्णय बऱ्याच वेळा चुकतात. इतरांसाठी काही जे निर्णय ते बरोबर येतात, त्यांना पाहून आपण सुद्धा निर्णय घ्यायला जातो, पण तो नेमका आपण फसतो. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. एखाद्या गोष्टी तुम्हाला निर्णय घेता येत नसते तर
ज्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास आहे किंवा जे तुमचे मेंटॉर आहे किंवा तुम्हाला वाटतं की या व्यक्ती तुम्हाला त्या संदर्भात गाईडलाईन देऊ शकतील, जरूर त्यांच्याकडे गाईडलाईन मागा. स्वतःहून रिस्क घेऊन निर्णय घेऊ नका, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रेशर खाली असता त्यावेळेस तुमची बुद्धी जी आहे ती योग्य प्रमाणात चालेलच असं नाही. तर काळजी घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. याचप्रमाणे रवी आणि गुरुची जी युती आहे हे सुद्धा तुमच्या सप्तम व चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे. तर ही जी युती आहे तशी बघितलं तर अतिशय शुभफलदायक आहे. मात्र चतुर्थात होणार आहे तर घरातलं जे वातावरण असेल ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल. म्हणजे घरातलं जे यातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध जी चालते या संपूर्ण वर्षामध्ये हीच गोष्ट खूप चांगली आहे. साधारण ती मेच्या नंतर होईल की घरातलं जे व्यक्ती असेल ते तुमच्या साथीला उभे राहतील किंवा घरातलं जे वातावरण असेल ते बऱ्याच वेळा चांगलं राहील. अर्थात जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल घरातले ज्या व्यक्ती असते त्याच्यामधून जर का तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर ते उत्तम राहील आणि ते तुम्हाला फायदेशीर सुद्धा राहील. ही गोष्ट सुद्धा तशी महत्त्वाची आहे. घराच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार काय असते किंवा घर विकणं, नवीन घर घेणं, अशा घराच्या बाबतीतले काय नवीन करायचं असेल उपाय किंवा काही गोष्टी नवीन काय घ्यायच्या असतात तर त्याचा साधारण 24 जूनच्या आसपास त्याचा संदर्भ त्याच्यात शुभ घटना त्या घडू शकतील. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची युती जी आहे ही तुमच्या षष्ठात होणार आहे 22 जुलैच्या आसपास. तर शारीरिकच्या संदर्भाने थोडीशी त्रासदायक होईल. लागणं, कापणं, करचरणं, फ्रॅक्चर होणं, इन्फिटेशन होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग या दरम्यान येण्याची शक्यता जास्त आहे. साधारण 22 जुलैचा हा कालावधी आहे. तर 15 जुलैपासून ते जवळजवळ 30 जुलैपर्यंत तुम्हाला या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये अशाही जन्मतारखा आहेत की ज्या जरी तुमची मीन रास असेल 7.5 असेल किंवा बाकीच्या गोष्टी आपण ज्या आता मागितले ते जरी तुमची मीन रास असेल तरी सुद्धा तुम्हाला हे वर्ष त्याचे त्यात ठीक ठाक जाईल, म्हणजे व्यवस्थित आहे. तर ज्यांची जन्मतारीख जी आहे ती 15 जूनपासून ते 15 जुलैपर्यंत असेल, 15 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंत असेल किंवा 15 फेब्रुवारीपासून ते 15 मार्चपर्यंत ज्यांची जन्मतारीख असेल त्यांच्यासाठी हे जे वर्ष आहे ते चांगलंच आहे. खूप चांगलं, अतिशय सुंदर वगैरे होणार नाही, कारण मीन रास स्वतःचा प्रभाव दाखते. परंतु गोष्टी ज्या एक्स्ट्रीमला जाणार आहेत त्या मात्र जाणार नाही जर का तुमची जन्मतारीख या दरम्यान असेल तर. याचप्रमाणे अशा सुद्धा जन्मतारखा आहेत की त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे हे बऱ्याच प्रमाणात त्रासदायक जाईल. जसं की ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान असेल त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष अतिशय त्रासदायक जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की मौनम सर्वार्थ साधना, शांत राहा, आपलं काम करत राहा, ट्रान्सपरन्सीने राहा, इकडे तिकडे बघू नका, रिस्क घेऊ नका. दुसऱ्याच्या उपयोगी पडताना सुद्धा काळजी घ्या की तुम्ही त्या संदर्भात केपेबल आहात का. असे काही महत्त्वपूर्ण डिसिजन की ज्यावर तुम्हाला वाटतंय की तुम्ही शुअर नाही आहे त्या संदर्भामध्ये इतरांबरोबर बोला. त्यांच्याकडून काही निर्णय घेता येत असेल, मार्गदर्शन घेता येत असेल तर ते घ्या. घरातल्या जे व्यक्ती असेल ते तुमच्यावर ठामपणे उभे राहतील त्या संदर्भातला अनुभव सुद्धा तुम्हाला येईल. बऱ्याच वेळेस 7.5 असा अनुभव होतो की अगदी जवळच्या ज्या व्यक्ती असतात त्या वेगळ्या वागायला लागतात आणि मला आपलं त्यांच्याबद्दलचा अविश्वास वाढायला लागतं. खरं तर त्यांच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांच्या काही वेगळ्या गोष्टी असतील, दृष्टिकोन असेल तर त्या संदर्भामध्ये दुसऱ्यांना ब्लेम देण्यापेक्षा तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा. इथे तिथे बघू नका, सरळ सरळ चाला. गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होतील असं अजिबात नाही, कारण महत्त्वाचे जे ग्रह आहे ते तुमच्या साथीला यावर्षी नक्कीच नाहीत. यावर्षी केलेली छोटी चूकसुद्धा तुम्हाला येणाऱ्या 4 ते 5 वर्षासाठी महागात पडू शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं अधिक ठरणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.